3, 2, 1. Hello, student. Welcome to the Diploma Applied Mathematics lecture series. This is lecture number 13. ओके, याआधी लेक्चर नंबर 12 झालंय. लेक्चर नंबर 12 मध्ये तुम्ही बघितलं कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचे काही एक्झाम्पल सरांनी तुम्हाला सोडून दाखवले आणि काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला दिली होती. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते सोडवलेले असतील. करेक्ट? सोडवले? व्हेरी नाईस. तर आज आपण कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचे काही एक टाईप राहिलेला आहे तो कम्प्लीट करू आणि पुढच्या टाईपला जाऊया. तर यामध्ये कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह मध्ये काही प्रॉब्लेम असे विचारले जातात, म्हणजे असे एक्झाम्पल फाइंड dy by dx if y equal to sin qx. आता हे एक्झाम्पल सोडवण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे फॉर्म्युले कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचे आणि डेरिव्हेटिव्ह हे फॉर्म्युले कम्प्लीट पाठ पाहिजे. आणि जर हे फॉर्म्युले पाठ नसतील तर ओके समजण्यास थोडं अवघड जाईल. पण जर तुमचे फॉर्म्युले जर पाठ असतील तर मी खात्री देऊन सांगतो तुम्हाला हा सब्जेक्ट खूप म्हणजे खूप सोपं वाटेल, खूप सोपं. तर त्यासाठी काय पाहिजे, तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. मग आता कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, मेन जे आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले त्यावर आपण कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तयार केले होते. सरांनी तुम्हाला करून दाखवले होते आणि ते सर्व विद्यार्थ्यांनी पाठ केले असतीलच. नसतील केले तर आजच कामाला लागा. दररोज 5 फॉर्म्युले पाठ केले तरी तुमचे 3 दिवसात सर्व फॉर्म्युले पाठ होतात. आलं लक्षात? म्हणून सर्वात प्रथम फॉर्म्युले पाठ करायचे. ओके, आणि त्यानंतरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे. पहिले फॉर्म्युले पाठ करा. रेडी? फाइंड dy by dx if y equal to sin cube x. Now this is the composite function. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे जर बघितलं तर इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि तो फॉर्म्युला म्हणजे कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. जर आपण बघितला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बघितला आपण x रेस टू n चा फॉर्म्युला. कोण सांगतं? अगदी बरोबर. काय फॉर्म्युला? n x रेस टू n minus 1. This is a derivative, standard derivative formula, and by using example, suppose x raised to 9. Okay, by using formula we have solved this example x raised to 9. What is the derivative of x raised to 9? 9, correct? x raised to 9 minus 1 म्हणजे किती होणार आहे? 9 x raised to 9 minus 1 is 8. Okay, you can write directly this derivative of x raised to 3, x to power 3. Okay, what is the formula? N, what is n? 3 is 3 x raised to 3 minus 1 2. आता हा x raised to n चा फॉर्म्युला आपण कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपण डिफाइन करू शकतो. यावरनं डेरिव्हेटिव्ह ऑफ जसं x raised to n येते आपण काय घेतो f of x raised to n. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n इक्वल टू काय? n f of x raised to n minus 1 आणि फक्त इथे एक टर्म ऍड करायची, परत f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, आणि सेम फॉर्म्युला यूज करून आपण विद्यार्थी मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. म्हणजे ते क्यूब येईल, स्क्वेअर येईल, काही येऊ द्या. ठीक आहे. मग आता हॅन्स गिवन काय? y इक्वल टू sin क्यूब x. ओके, हॅन्स differentiate with respect to x. differentiate with respect to x means operate d by dx. d by dx द्यायचा आहे, y ला द्यायचा आहे आणि
साइन क्यूब एक्स ला द्यायचा आहे. नाउ नेक्स्ट यूज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. आणि आताच मी तुम्हाला तो फॉर्म्युला कसा तयार झाला तो सांगितलं होता. एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. मग विद्यार्थी मित्रांनो तुमचा एफ ऑफ एक्स काय आहे? अगदी बरोबर साइन एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे? साइन एक्स. म्हणून हा तुमचा एफ ऑफ एक्स असणार आहे. म्हणजे दिस वी गेट या डेरिव्हेटिव्ह ऑफ y is dy by dx equal to n किती आहे तुमचा? n किती आहे पहा 3 दिसतोय की ते. ओके. आणि एफ ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स तुमचा साइन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. लक्षात येत आहे? मग जर मी फॉर्म्युला यूज केला बघा n is 3 साइन एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे किती येणार आहे? 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. And we know that the sin x derivative. What is the sin x derivative? Hence we get 3 sin square x into sin x derivative is cos x. Using the formula derivative of sin x part केला ना तुम्ही. Derivative of sin x is cos x and cos x derivative is minus sin x. Means the derivative of y with respect to x. We get this. Understand? Very simple. Now go to next problem. Next problem is we take instead of sine we take cos. Okay. Example. Find dy by dx if y equal to cos cube x. Okay. Now again similarly take y equal to cos cube x. What is your correct differentiate with respect to w dot r dot t with respect to x variable. Okay. Hence with respect to x means d by dx कोणाचा y चा equal to d by dx of कोणाचा cos cube x चा. Okay. And again use the formula, same formula. What is the formula? Correct. Derivative of f of x raised to n. Composite derivative. Hence its formula n. F of x raised to n minus 1 into derivative. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? व्हेरी नाइस. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. Hence we get what is n here? Correct. n is 3. Okay. And what is f of x? F of x is cos x. Okay. Put the value we get here equal to 3 cos square x into derivative f of x. काय f of x तुमचा? Cos x. Hence we get equal to 3 cos square x and cos x derivative is minus sin x. Means you know the derivative of use the derivative of cos x. Derivative of cos x is minus sin x. पाठ करायचंय माझ्या बरोबर. आता आपण दोन फॉर्म्युले पाठ केले. समजा पहिला काय डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय आहे? करेक्ट cos x आणि cos x डेरिव्हेटिव्ह इज मायनस sin x. आणि तिसरा फॉर्म्युला आताच आपण घेतला होता x रेस टू n चा फॉर्म्युला काय आहे? n x raised to n minus 1. Hence we get the final answer derivative of y with respect to x equal to
This take sign here as minus 3 cos square x into sin x, and this is our final answer. विद्यार्थी मित्रांनो बघा, असे दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देतो, तुम्ही सोडवायचे. ओके, फाइंड dy by dx if 1 y equal to sin square x and second y equal to cos square x. फक्त 3 च्या जागी 2, बाकी जमेल तुम्हाला. आणि 2 - 1 म्हणजेच काय राहणार आहे 1. म्हणजे याचा आन्सर, पहिल्याचा आन्सर असं येऊ शकतो 2 cos x and okay sorry 2 sin x. What is the answer? Okay, 2 sin x into cos x. हे याचा आन्सर आहे. ओके, आणि याचं मग मायनस मध्ये येईल. ठीक आहे, तर समजलं विद्यार्थी मित्रांनो. जाऊया आता पुढचा टॉपिक आहे आपला इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन हे तुम्ही फंक्शन मध्ये टाइप शिकलेला आहात, तरी मी रिपीट करतो इथे. इम्प्लिसिट फंक्शनचा टाइप पुन्हा एकदा रिपीट करतो, किंवा त्याच्या आधी एक एक्झाम्पल मला इथे आणखी कॉम्पोजिटचं घेऊ वाटतंय, ते घेतो इथे मी. ओके, फाइंड एक्झाम्पल घेतोय. फाइंड dy by dx if y equal to 1 plus cos 2x upon 1 minus cos 2x. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे इथे आपल्याला पहिलं सिम्प्लिफाय करावं लागेल आणि नंतर एक्झाम्पलचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. बघूया आता. y इक्वल टू √ 1 plus cos x cos 2x upon 1 minus cos 2x. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आपण बघितलेले आहे मोन मध्ये. तर 1 plus cos 2x चा फॉर्म्युला आहे cos 2x इक्वल टू 2 cos square x आणि 1 minus cos 2x इक्वल टू 2 sin square x. महत्वाचे फॉर्म्युले आहे, पुढे पण आपल्याला यूज करायचे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही, म्हणून सिम्प्लिफाय करायचंय. y इक्वल टू डायरेक्ट घेता येईल, पण खूप मोठा एक्झाम्पल होईल. सिम्प्लिफाय केल्यावर एकदम सिंपल 2-3 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर भेटतं. मग काय लिहिते 1 plus cos 2x काय 2 cos square x आणि 1 minus cos 2x काय 2 sin square x. ओके, 2 कॅन्सल. तुम्हाला माहिती आहे cos अपॉन साइन. काय cos अपॉन साइन? cot स्क्वेअर x, बरोबर ना. तर cos x अपॉन sin x इक्वल टू वी गेट cot x. ओके, फॉर्म्युला बघितले आता 9वी मध्ये झालेले आहे. आणि जर cot स्क्वेअर बाहेर आला तर तो काय होईल cot होईल, बरोबर ना. इक्वल टू cot x y. आता पहा किती सिंपल झालं एक्झाम. समजलंय का. इथे होता रूट cot स्क्वेअर x. ओके, जेव्हा बाहेर आला तो काय झाला cot x, आणि आता सिंपल झाला y आपल्याला सिंपल भेटला. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हेस विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय dy by dx दोन्ही साइडला लावायचं आहे. Hence we get dy by dx cot x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे व्हेरी नाइस. काय आहे cosec square x minus cosec square x. करेक्ट. cot x चा डेरिव्हेटिव्ह minus cosec square x.
तर विद्यार्थी मित्रांनो पहा, डेरिव्हेटिव्हचे आपण आतापर्यंत पाहिलेले फॉर्म्युले, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय, एन एक्स रेस टू एन मायनस वन. सेकंड फॉर्म्युला बघितला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स. ओके. थर्ड फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, व्हेरी नाईस, मायनस साइन एक्स. आणि आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, अँड कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढच्या टॉपिक कडे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. व्हेरी इंटरेस्टेड टॉपिक, डेरिव्हेटिव्ह of implicit function. काय बघतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ implicit function. Now what is mean by implicit function? सर तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन शिकवता, पण इम्प्लिसिट फंक्शन म्हणजेच मला माहित नाही, तर मी कसं काय सोडवणार, तर ते आधी ओळखता आलं पाहिजे. आता यामध्ये दोन टाईपचे फंक्शन तुम्ही बघितले असतील, एक्सप्लिसिट आणि हे इम्प्लिसिट. आता इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मध्ये फरक कसा, आता इम्प्लिसिटची आपण इम्प्लिसिट फंक्शन. Okay, if one variable cannot express in terms of other, if one variable cannot express in terms of other variable, then the function is called implicit function. Function is called as implicit function. Okay. Now, how to identify implicit function? One variable cannot express in terms of other. म्हणजे जर असं असेल, x square plus x square y square plus xy plus y square. आता मला हे जे फंक्शन आहे हे x आणि y वेगळे करायचे शक्य आहे का? करताच येणार नाही. x एका बाजूला सगळे y एका बाजूला, असं होणार आहे का? म्हणजे असं जर फंक्शन असेल तर त्याला आपण इम्प्लिसिट फंक्शन. जसं आपण आता समजा फॉर सर्व वेगळं करायचं म्हणजे कसं, समजा मी असं लिहिलं x प्लस 2y. ओके. तर बघा x इक्वल टू 2y सेपरेट करू शकतो. x एका बाजूला व्हेरिएबल आहे, y पण इथे करता येत नाहीये तसं. लक्षात, त्याला म्हणतात एक्सप्लिसिट फंक्शन. इथे x आणि y वेगळे करता येतात, x या बाजूला y या बाजूला, इथे करता येत नाही. म्हणून या फंक्शनला आपण म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. आणि हे इम्प्लिसिट फंक्शन वेगळे करता येत नाहीये, म्हणून आपण नेहमी असं दाखवतो f ऑफ x, y. ओके. x स्क्वेअर प्लस x y स्क्वेअर प्लस x y प्लस y स्क्वेअर. इथे आता f ऑफ x, y
असं का लिहिलं? पायच्या आधी आपण असं लिहिलं होतं एफ ऑफ एक्स इक्वल टू असं एक्स स्क्वेअर प्लस 2x फंक्शन मध्ये लिहिलं होतं ना. म्हणजे जर इथे एक्स असेल तर सगळ्या टर्म कशाच्या एक्स. पण इथे असं नाही, इथे काय एक्स आहे वाय आहे म्हणून हे असं नाही लिहिता कसं लिहिणार आहे एक्स कॉमा वाय दोन्ही पण आहे. समजते का? म्हणजे याच्या आधी आपण फंक्शन चॅप्टर बघितला त्या फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू असं दिलं होतं तुम्हाला फाइंड एफ ऑफ 1 किंवा एफ ऑफ 2. ओके. पण इथे तसं नाही, इथे दोन्ही पण आहे एक्स पण आहे वाय पण आहे म्हणून आपण इम्प्लिसिट फंक्शन ह्या सिम्बॉलने दाखवतो एफ ऑफ एक्स. समजले विद्यार्थी मित्रांनो? आता इम्प्लिसिटचे एक्झाम्पल सोडवण्याआधी मी काही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतो आणि मग पुढे जाऊया. आता इथे मला डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. म्हणजे समजा इथे डेरिव्हेटिव्ह काढला एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? बेसिक बघतोय आपण. ओके. एक्स रेस टू यांचा काय एन एक्स रेस टू एन मायनस. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 किती आला 2. हे झालं एक्स साठी. जर इथे बघितलं हा इथे पण एक्स आहे बघा एक्स आहे आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. ओके. इथे व्हेरिएबल एक्स आहे आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून हे लिहितात. पण मला आता ह्याच फॉर्म्युला जर वाय साठी जर वाय चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे जसं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सेम नाहीये वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे मग हा डेरिव्हेटिव्ह काढता असताना काय येणार आहे परत एन. समजते का एन वाय रेस टू एन मायनस 1 आणि परत वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फरक लक्षात आलाय? इथे एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे वाय चा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे काय एन वाय रेस टू एन मायनस 1 आणि परत या वाय चा डेरिव्हेटिव्ह. कोणता फॉर्म्युला यूज केला? करेक्ट एफ ऑफ एक्स रेस टू एन. काय एफ ऑफ एक्स रेस टू एन एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स म्हणजेच इथे काय तुमचा अरे एफ ऑफ एक्स म्हणजेच तुमचा काय आहे वाय. समजतंय का? मग आता जर मला बघा आपल्याला इथे वाय चे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे असतात मग जर आम्हाला वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब फाइंड करायचं असेल तर काही सांगा 3 वाय रेस टू 3 मायनस 1 किती 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx. काय या दोघांमधला फरक हा दिसतोय फरक? कारण इथे जर तुम्ही बघितलं 3x स्क्वेअर आणि परत x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय तो 1 फॉर्म्युला माहिती आहे ना dx अपॉन dx 1 इथे 1 येत नाही म्हणजे y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आला 3 पुढे आला 3 मधून 1 गेला y स्क्वेअर दिसतंय ना n मायनस 1 म्हणजे 3 मधून 1 गेला 2 आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह. मग समजा y स्क्वेअर असेल y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा 2 y रेस टू 2 मायनस 1 म्हणजे काय येणार आहे 1 आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. समजतंय? अरे समजतंय का? ओके हे झालं y. आता यानंतर आपण हे झालं बेसिक. समजतंय का? हे आपल्याला यूज करायचं इम्प्लिसिट फंक्शन मध्ये. आणि जर आता मला असा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल एक्स वाय चा विथ रिस्पेक्ट टू एक्स तर विद्यार्थी मित्रांनो यू इंटू व्ही रूल तुम्हाला माहित असेल. काय कोण सांगतो यू इंटू व्ही? डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल. यू तसाच ठेवायचा आहे व्ही चा डेरिव्हेटिव्ह यू कॉन्स्टंट व्ही डेरिव्हेटिव्ह आता उलट करायचं आहे व्ही तसाच ठेवायचा यू चा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. मग आता यू काय तुमचा एक्स एक्स तसाच वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स
dy बाय dx प्लस साइन द्यायचं आहे. आता y तसा ठेवा, x चा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dx आणि dx अपॉन dx काय असतो डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dx इक्वल टू काय 1. ओके, hence we get x dy by dx plus y into 1 into 1 कसं आलं समजलंय का? अरे समजलंय का? म्हणजे ही स्टेप आपल्या इम्प्लिसिट फंक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. ही समजतंय तुम्हाला? काय केलं समजलं? u into v x y x u आणि u प्रॉडक्ट रूल तुम्हाला सरांनी शिकवला असेल. तर हे झालं इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट. आता जाऊया पुढे. एक्झाम्पल 1. if x square plus y square equal to 4xy, then find dy by dx. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो प्रॉब्लेम आहे हा काय बघा एक्स वाय एकत्र दिसतंय, म्हणजेच हा कोणता प्रॉब्लेम आहे? इम्प्लिसिट फंक्शनचा. कोणता प्रॉब्लेम आहे? इम्प्लिसिट फंक्शनचा. आणि कन्फर्म एक प्रॉब्लेम विचारला जातो किंवा तुम्हाला फंक्शन ओळखण्यासाठी येऊ शकतो. ओळखता आलं पाहिजे, फंक्शनचा टाईप ओळखता आला. ठीक आहे. मग आता जेव्हा इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम असतील, इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम असतील तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. आता कसं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे कसं बघा, एक्स स्क्वेअर समजून घ्या प्रॉब्लेम 4xy. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता विद्यार्थी मित्रांना हे कळतच नाही. आता हा इम्प्लिसिट फंक्शन ओळखता कसं हे समजलं, आता इथपर्यंत झालं. आता पुढे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आता काय करायचं? किती बाजू रे? ही एक बाजू आणि ही एक बाजू, बरोबर. म्हणजे इथे डी बाय डीएक्स लावायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय? डी बाय डीएक्स. कोणाला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि इकडे काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ काय? 4xy. आता इथे दोन टर्म आहे. पहिली टर्म एक्स स्क्वेअर, दुसरी टर्म आहे काय? वाय स्क्वेअर. सेपरेट करा म्हणजे हा डी बाय डीएक्स एक्स स्क्वेअर ला द्या प्लस डी बाय डीएक्स हा वाय स्क्वेअर ला द्या. पण विद्यार्थी मित्रांनो इथे सेपरेट होणार नाही. का होणार नाही? कारण इथे गुणाकार आहे. असा रूल नाही आपला. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही. लक्ष द्या इकडे मी काय सांगतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u गुणुले डेरिव्हेटिव्ह ऑफ v असा रूल नाही. चूक. कसा रूल आहे मग? कसा रूल आहे समजतंय का? हे डायरेक्ट करू शकत नाही असं आपण. काय रूल सांगा मग? डेरिव्हेटिव्ह ऑफ u v with respect to x equal to u constant derivative of v plus v constant derivative of u. दिसतो मी ते डायरेक्ट करता येणार नाही. ओके, आता इथे u आणि v हा तुमचा u आणि हा तुमचा v. u म्हणजे काय? u काय तुमचा? u इक्वल टू 4x आणि v इक्वल टू काय? y. हे करता आता इथे मग इथे फॉर्म्युला आहे इथे तुमच्या समोर. मग काय फॉर्म्युला? u तसाच 4x तसाच. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? y चा डेरिव्हेटिव्ह प्लस y तसाच. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? 4x चा डेरिव्हेटिव्ह. कोणता फॉर्म्युला यूज केला? समजतंय का? जाऊया पुढे. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? एक्स स्क्वेअरचा 2x. वाय स्क्वेअरचा काय?
टू पुढे आला y आणि परत y चा dy बाय dx. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा पहा 2y dy बाय dx दिसतंय का. मुद्दाम मी त्या आधी प्रॉब्लेम बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले. इक्वल टू काय आहे 4x dy बाय dx प्लस y आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह किती 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 by using formula derivative of kx, very important formula, equal to k 4x 4 समझते का 4x 4 hence we get equal to 2x plus 2y dy by dx equal to 4x dy by dx प्लस 4y. तर विद्यार्थी मित्रांनो त्याला काढायचा आहे dy बाय dx आणि जर तुम्हाला dy बाय dx फाइंड करायचं असेल तर प्रॉब्लेम मध्ये बघा dy बाय dx च्या दोन टर्म दिसत आहे का एक टर्म आणि एक टर्म आणि dy बाय dx नसलेल्या दोन टर्म काय 2x 4y. तर काय करूया dy बाय dx काढायचा आहे मग ही टर्म इकडे आणू ओके आणि ही टर्म इकडे आणू मग काय येईल सांगा 2x dy बाय dx ते काय होईल मायनस बरोबर ही टर्म इकडे आणतोय आपण मायनस 4x dy बाय dx इक्वल टू आता हा इकडे आणतोय 2x 4y काय होईल मायनस 2x बरोबर ना लक्षात येतंय ही टर्म तिकडे नेली इथे प्लस आहे मायनस होईल हा 2x तिकडे नेला तर आपल्याला dy बाय dx काय करायचं आणि आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथे बघितलं हा सेम टर्म आहे बघा कॉमन घ्यायची कॉमन काढा कॉमन घ्यायची म्हणजे काय करायची बाहेर लावायची ब्रॅकेटच्या dy बाय dx मग काय राहिलं इथे 2x राहिला आणि इथे काय राहिला मायनस 4x 2x minus 4x equal to 4y minus 2x. आता ही जी आहे ब्रॅकेट हा मल्टिप्लाय इथे काय होईल डिवाइड होईल म्हणजेच dy by dx equal to 4y minus 2x divided 2x minus 4x बघा हे आलं तुमचा आन्सर हा ब्रॅकेट याला डिवाइड बघा आहे का म्हणजेच आपल्याला भेटली dy बाय dx ची व्हॅल्यू आणि इथे आपला dy बाय dx भेटला इम्प्लिसिट फंक्शन समजलाय ओके थांबूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरला बघूया पुढचे प्रॉब्लेम बाय